गुड मॉर्निंग, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपण आज सकाळी आलेलो आहे नचिकेतच्या मेडिकलवरती. इकडे बाबू, इकडे कृष्णा ते आंबे द्यायला गेला होता, पण त्याचे आंबे 2 किलो घेतले. पेट्रोल गेला 140 आणि 240 आंबे घेतले. होय कृष्णा, 140 रुपये राहिले. 100 रुपये राहिले. 100 रुपये राहिले. तर नचिकेत तुझं काय म्हणणं आहे? 50चे दोन आंबे. तर या आता आम्हाला एक रील बनवायची होती. काय रील बनवायची, आम्हाला कंटेंट सापडत नाही. पाहूया. थँक्यू. तर नचिकेत दादाला नगरला जायचंय. नचिकेत इकडे ट्रोल आणतोय. हे नचिकेत आहे ना, लय बेकार माणूस आहे. त्याने कोणा संग काम केलं माहितीये का तुम्हाला? बाळा माहितीये का? बाळा सूर्यवंशी प्रणाली लहानपणापासून त्याच सोबत काम केलेली आहे. त्याला असा मौका मिळालेला आहे का नाही नचिकेत? तुला कसं वाटलं तिच्यासोबत काम करून? राजा, तुम्ही सोबत फिरायला पण गेलते कुठे? मला असं वाटते. नाही जुडे असं बोबाटा करू नको. थांबरे गप्प ब्लॉग मध्ये लाफाटोनी बोलू नकोस. पण तुला भारी वाटलं ना असं? तू म्हणजे नाही का झळकतोय एखाद्या गाण्यात, झळकतोय. अरे पण बाकीचे म्हणजे नचिकेत म्हणजे आपला एवढा भारी माणूस आहे. ते नाटक वगैरे परफेक्ट सगळे काम केलेले. बाबू तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवरती? आधी इकडे बोल. काही नियोजन आहे? पटकन बघा, पटकन रील बनव. मला जायचंय राव बरं. तुम्ही इथं एवढा गॉगल किती घेतलं? गॉगल फक्त 100 रुपयाला घेतला. हप्ता मोडा म्हणजे माझ्या हातात मोडा. तर गॉगल 100ला घेतलाय. जाऊ दे, पैसे वसूल लोकल म्हणून. काय अख्ख्या वॉटर पार्क मध्ये ना, वॉटर पार्क मध्ये गॉगल. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. चाललाय ना पाण्यातून. खरं बस हे बघ, झापडी ते येणे उचलला म्हणजे उचलला माझ्या ब्लॉग मध्ये. बघ पाहिजे दुसऱ्या ब्लॉग मध्ये ती तर नाही काय पाण्यात मोतात येतं. बस आम्ही पाण्यात नव्हतो, आम्ही घसरगुंड्या खेळत होतो. प्रोफेशनल. आम्ही वेट एन्जॉय ला गेलो. तिथं पाणी नेमकं त्याच दिवशी बदललं होतं. आम्हाला आहे ना, मालक आहे ना आमच्या मित्राला सांगितलं होतं याला जे नदीचं पाणी येतं ना, तिथं मी मुतून आलेलो आहे. आम्हाला नदीचं येतच नाही पाणी. बोरचं येतं ना, खालून जातोय ना. तुला बेकार माणूस त्यांनी बाहेर गेलेलं त्या बोरला. अरे तुटले राहू. फिल्टरचं पाणी येतो. फिल्टर मध्ये पण थोडे कण येतात बाबूचे. एकदम. मित्रांनो, इकडे नचिकेत नाही ना बाळासोबत काम केलेलं. तर नचिकेत तुला बाळासोबत काम करून कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. बाळा एक नंबर म्हणजे कामाला. तर म्हणजे त्यांनी म्हणजे एवढ्या लवकर म्हणजे नाही का भरपूर अशा मोठ्या रेस्टॉरंट सोबत काम केलेले. त्याने नाटकामध्ये काम केलेले. म्हणजे त्याची ऍक्टिंग त्यांनी परत फ्री नाटकामध्ये काम केलेलं. बाबू तू पण होता सोबत, तेव्हा ऍक्टर होता. तर नचिकेतने असं खूप असं नाव गाजवलेले. आणि आम्ही शाळेत आम्ही बारीक होतो तेव्हा हा मोठा होता. तेव्हा तो नाटक वगैरे बारीकच असणार आहे ना. नाही मोठा होता तेव्हा. बघ तू नाटक वगैरे बनवायचा तेव्हा आहे ना. खूप अशी भारी नाटक बनवायची. बाळाचा सुद्धा त्याला आता मध्ये नाद लागला. म्हणजे त्याला खूप असं नाही लागला बाबा. हा तेच शूट केले त्यांनी. ऐक ना, म्हणजे तुझं आणि त्यांचं कोइन्सिडन्स कसं झाला? इन्सिडेंट नव्हता, ते घडून आलेलं होतं. कसं आलं घडून? सांग ना एकदा. कशाचं काय घडून? इथं उभा होतो मी. ऐक ना बाब्याला. बाबा ऐक ना 2 मिनिटं फक्त. लाखो नचिकेत तू बोल. काही काय बोलतो तू? असं काय असं बोललेलं पण पटत नाही म्हणून बोल ना. म्हणजे कसं घडून आलं तुमचं? त्यांचं शूट चालू होतं, त्यांना लागत होतं एक ऍक्टर. दिसलं पुढं म्हणजे एवढा भारी चॉकलेट बॉय त्यांना दिसल्यानंतर त्यांना दुसरं कोणीच दिसलं नाही. त्यांनी दिसून चुकी केली का? दिसून चुकी नाही केली, त्यांनी काम केलं. तो एवढ्या मोठ्या पुढे गेलेला आहे. त्याला कष्टाचं फळ एक ना एक दिवस नक्कीच भेटणार आहे बाळा. तरी एक नंबर असा. आणि हा खूप मेहनती मुलगा आहे. तुम्ही बघू शकता मेडिकल पण आहे त्याचं, स्वतःचं मेडिकल वरती पण असतो. ऍक्ट्रेसचं पण काम करतो आणि आम्हाला रील शूट करण्यात पण मदत करतो. थोडे स्क्रिप्ट देतो. तर तू खूप असा छान माणूस आहे. बाळा स्माइल बघा ना, स्माइल बघा तुम्ही. बाळा काय झालं तुला? काहीच आज नाही. कोण एवढा गोड बोलत होता तू? बाळा विषय असा आहे, आम्हाला रील्स बनवायच्यात. आमच्या रील्स व्हायरल व्हायना. मग काय करू? मग चॉकलेट देऊ तुम्हाला? चॉकलेट दे ना. कोणतं दे तेवालं. बघ ना कसा असतो. त्याला ते चॉकलेटची सवय लागली. होय रे. ते गॉगल घालते. ये बाबू बायका स्टाईल आहे. काय म्हण ना. कृष्णा तुझं काय म्हणणं आहे? याला एका पोरीने रात्री धोका दिलाय तेव्हा बसून तो डायरेक्ट खाली मान घालून बसतोय. वर मान यायलाच. बाबू तुझी काय प्रक्रिया आहे? तुला आवडलं का नचिकेतचं सॉन्ग? अरे एकदम सुंदर सॉन्ग केलंय त्यांनी या ठिकाणी. मला पण आहे ना सॉन्ग होतं सांग. एक नंबर. ते ड्रायव्हरचं सॉन्ग होतं ते. तू म्हणजे
तू ते हे केलेलं काय आहे केलेलं तो जो पहिला पोरग होता ना तिच्यावरती प्रेम करत होता त्याला काय केलं माहिती तू काय? नीट आठव. ऐक ना त्याला एवढं हर्ट केलंय तुझ्यामुळे प्यायला ते लागला. ऐक ना ऐक ना. ते सेम किस नावाने गंमत झाली. गाण्याचं नाव सांग एकदा गाण्याचं नाव सांग. बाबे सांगेन ना बाबेने ऐक ना एक मिनिट सांग ना पटकन सांग ना. कोणतं गाणं आहे बाबे? ते ड्रायव्हरचं एक गाणं आहे तुम्ही सर्च करा आणि driver ते ना पोरग म्हणजे एवढं जीव लावायचं. तुझी आठवण येते ग मला आठवण आल्यावर काळीज माझं. तुझी आठवण आल्यावरती काळीज माझ धडकते हे सॉन्ग तुम्ही एकदा जाऊन बघा वाटतंय. आणि तुम्ही एकदा याचं सॉन्ग बघा नीट. आणि याला फाडून एकदा टाक. सॉन्गचं नाव नीट सांग. तुझी आठवण आल्यावर काळीज माझं फाटते. तुझी आठवण आल्यावर काळीज माझं फाटते. तर नचिकेतने त्या मुलाला एवढा डेंजर धोका दिलेला आहे. तो पोरग डायरेक्ट दारू प्यायला लागला इकडे तिकडे फिरतय दारू पितय. लोक पोरींना धोका देतात. गाव बाबा अरे म्हणजे त्यांनी ती बाळाला बाबा पटवलं येऊन- नंतर. बाबा सुद्धा म्हणते त्याने बाळा संगत काम केलं. केलंयच म्हणजे मला पण काम करायची इच्छा आहे बाळासोबत. मग आता नचिकेत बोललेला आहे ते पार्टनरला आल्यावरती पाहूयात तर नक्कीच त्यांच्यासोबत एक रील होणार ना 100% काहीच विषय नाही.